झी 24 तास एक पाऊल पुढे. सरोगसीवर बोलू काय याच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत. या भागात मी सरोगसी आणि कायदा याविषयी बोलणार आहे आणि हाच प्रश्न घेऊन जातोय मी डॉक्टर राजश्री माने यांच्याकडे. डॉक्टर राजश्री माने या स्वतः एक IVF तज्ञ आहेत. त्याहीपेक्षा सुद्धा ठाण्यातली पहिली सरोगेट बेबी जन्माला घालण्याचा मान त्यांच्याकडे जातो. डॉक्टर राजश्री माने, तुम्ही स्वतः एक महिला आहात, एक डॉक्टर आहात. मातृत्वाला या सरोगसीच्या कायद्याच्या चौकटीत, जो कायदा आपल्याकडे आता अजून अस्तित्वात आलेला नाही, परंतु एका चौकटीमध्ये बांधणं कितपत योग्य असं आपल्याला वाटतं? कायदा असणं हे तसं आवश्यक आहे, कारण जसं आपण मगाशी म्हटलं की ही खूप किचकट प्रक्रिया आहे. याच्यामध्ये खूप जण इन्व्हॉल्ड असतात. सरोगेट इन्व्हॉल्ड असते, तिची फॅमिली इन्व्हॉल्ड असते, दुसऱ्या बाजूला जे काही दाम्पत्य आमच्याकडे अशा प्रकारची ट्रीटमेंट करण्यासाठी येतात ते इन्व्हॉल्ड असतात आणि मग बरेचसे लीगल इश्यूज पण त्याच्यामध्ये येऊ शकतात. पैशाचा प्रश्न येतो, कारण ही खूप किचकट प्रक्रिया असते. जेव्हा हे असे दाम्पत्य आमच्याकडे येतात त्यांचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून, सरोगेटचे इन्व्हेस्टिगेशन्स करून, त्यांची IVFची प्रक्रिया करून, गर्भ सोडून मग 9 महिने तो गर्भ खूपशा अडचणी येऊ शकतात. आणि जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की सरोगसी एका विशिष्ट कारणांसाठी जर केली, चांगल्या करण्यासाठी, चांगल्या हेतूने केली तर अर्थात सगळ्यांनाच आनंद होतो आणि व्यवस्थितपणे. राजश्री माने, बरोबर आहे, एका चांगल्या हेतूनं केली तर सगळ्यांनाच आनंद होतो, परंतु जगातल्या सर्वच गोष्टी या चांगल्या हेतूनं आणि चांगल्या आनंदासाठी केल्या जात नाहीत. आणि म्हणूनच मला गोपीनाथ शेणॉय यांना प्रश्न विचारायचा आहे. गोपीनाथ शेणॉय, तुम्हाला हे माहिती आहे की याच्यात अनेक गैरप्रकार व्हायची शक्यता आहे, किंवा होतही असतील. असं असू नये, भारतामध्ये सरोगसीवरचा कायदा न येण्याचं कारण काय? खरं सांगायचं म्हणजे मला असं वाटतं की सरोगसी प्रायोरिटी फार कमी आहे या कायद्यासाठी. म्हणून कोणाच्याही मनात आज लवकरात लवकर हा कायदा आणला पाहिजे असं वाटत नाहीये. कारण गैरउपयोग कोणाचा होतो या एंटायर प्रोसिजरमध्ये? सरोगेटचा हा गैरउपयोग होतो. सरोगेट पुअर इकॉनॉमिकल स्टेटसची लोक असतात आणि त्यांचं चांगलं वाईट बघणारे फार कमी लोक असतात. म्हणून या कायद्याला प्राधान्य दिलेलं नाहीये. म्हणून लोक हा कायदा आणत नाहीयेत. कारण खरं बघायला गेलं तर हा कायदा इज स्टील इन द मेकिंग. एका बिलच्या रूपाने आहे आणि हे पण पहिलं बिल गव्हर्नमेंटनी साधारण 2008 मध्ये आणलं होतं. 2008 मधल्या बिलच्या नंतर 2010 मध्ये आणखी एक बिल आलं. कायदा आलेला नाहीये, फक्त बिल आलेलं. पण मला तुम्ही डॉक्टर शेणॉय सांगा, 1.5 कोटी दाम्पत्य आता वंध्यत्वावर उपचार शोधतायत आणि त्यापेक्षा सुद्धा 2700 कोटी रुपये आता या सगळ्या ह्याच्या उलाढालीत आहेत. एवढा प्रचंड मोठी व्याप्ती आणि आमच्या भावनेशी, माणूस ज्याकरता लग्न करतो त्याच्या अत्यंत महत्वाच्या भावनेशी निगडीत असलेल्या प्रश्नावर कायदा यावा असं वाटत नाही का? कारण प्रचंड प्रमाणावर यात फसवणुकीची शक्यता आता सरळ स्पष्ट दिसते आहे. 100% कायदा आलाच पाहिजे, प्रश्नच येत नाही. कारण स्टेक्स इन्व्हॉल्व चिकार आहेत. तरी पण समहाव मशिनरी मूव्ह होत नाहीये आणि आजच्या दिवशी काही कायदा या सब्जेक्टवरती नाहीये. आता काही कायदा नसल्यामुळे दुरुपयोग तर जास्त होणारच, कारण कायदा नाहीच आहे, काय हवे ते लोक करतात. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर का कायदा नसेल तर काय लागू होतं? व्हॉट बिकम्स इफेक्टिव्ह व्हेन देयर इज नो लॉ? बरोबर आहे. आन्सर इज व्हेरी सिम्पल. एक पब्लिक पॉलिसी म्हणून एक असते, एक मोरॅलिटी म्हणून एक गोष्ट असतं आणि एक्झिस्टिंग लॉ फॉर द टायमिंग इन फोर्स, ह्या 3 गोष्टी असतात. तर आता अशी अपेक्षा आम्ही घेऊन चालतो की जे काही डॉक्टर लोक करतात, जे काही सरोगेट्स करतात, दोन्ही इट इज ऍप्लिकेबल टू बोथ द साइड्स, हे पब्लिक पॉलिसीचे अगेन्स्ट नसलं पाहिजे, हे मॉरॅलिटीचे अगेन्स्ट नसलं पाहिजे आणि हे कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही पाहिजे या लोकांनी. आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला, व्हेरी सिम्पल. असं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो की मेटर्निटी नीड नॉट बी प्रूव्ड, म्हणजे आई कोण आहे हे प्रूव्ह करायची आवश्यकता नसते. जी बाई जन्म देते पोराला, ती बाई त्या पोराची आई असते. पेटर्निटी नीड्स टू बी प्रूव्ड. वडील कोण आहेत ते प्रूव्ह करावं लागतं, मात्र आई कोण आहे ते प्रूव्ह करावं लागत नाही. आता हा प्रॉब्लेम बघा. A आणि B चा जो एम्ब्रिओ आहे तो आम्ही C सरोगेटमध्ये घालतो. C सरोगेट डिलिव्हर करतं मुलाला. कायदेशीर बघायला गेलं तर सरोगेट ज्या अर्थाने ती मुलाला डिलिव्हर करते ती त्या मुलाची आई होते. अगदी बरोबर आहे. आणि बाय डिफॉल्ट सरोगेटचा नवरा त्या पोराचा
बाप होतो, वडील होतात. बरोबर आहे. आता बायोलॉजिकल पेरेंट्स, आज कायदा काय म्हणतो, बायोलॉजिकल पेरेंट जे आहेत ना त्यांनी ते सरोगेट कपल कडनं ते मुलाला अडॉप्ट करावं लागतं. हा आजचा कायदा आहे. वेल, अडॉप्शन प्रोसिजर मला तुम्हाला एक आणखीन एक चमत्कारिक प्रश्न, सिच्युएशन अशी येऊ शकते की त्या स्त्रीच्या गर्भामध्ये, त्या स्त्रीच्या उदरामध्ये तो गर्भ वाढतो आणि तो गर्भ जेव्हा मूल जन्माला येतं तोपर्यंत जर ए आणि बी या दोन डोनर पॅरेंट्स मध्ये जर विवाह विच्छेद झाला तर नेमकं काय करायचं? आता हे प्रकरण ऑलरेडी घडलंय. याला मी मंजीस केस म्हणतो. आता या मंजीस केसमध्ये काय झालं होतं माहितीये, हे जॅपनीज कपल होते. जॅपनीज कपल भारतात आले आणि त्यांचा जो एम्ब्रिओ होतो तो एका इंडियन सरोगेटमध्ये इम्प्लांट केला. तो एम्ब्रिओ वाढत होता व्यवस्थित, सगळं काही व्यवस्थित होतं. मग आता 6व्या महिन्यात काहीतरी हे जॅपनीज कपल सेपरेट झाले, डायव्होर्स घातला. आता एकदा डायव्होर्स झाल्यानंतर ती जॅपनीज आई म्हणाली मला हे मूल नकोय, कारण आता हा नवरा नाहीच आहे माझ्याबरोबर. नवरा म्हणाला की मला हे मुलाला सांभाळताच येणार नाही, मला हे मूल नकोय. फायनली काय झालं, ते सरोगेटने ते डिलिव्हर केलंच पोराला आणि सरोगेटच्या पदरात ते पोर पडलं. कारण बायोलॉजिकल पेरेंट्स, जेनेटिक पेरेंट्स होते ते पुढे आलेच नाहीत मुलाला घेऊन जायला. बरोबर आहे. त्यामुळे काही पब्लिसिटी झाली या शेणॉय साहेब, त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेकडे बघताना आपल्याला कायद्याची किती गरज आहे हे लक्षात येतं. भारतामध्ये अजून कायदा अस्तित्वात आलेला नाही. परदेशामध्ये अनेक ठिकाणी तो कायदा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा डॉक्टर गोपीनाथ शेणॉय हे या विषयावरचे तज्ज्ञ आहेत. या भागामध्ये आपण पाहिलं की सरोगसी आणि कायद्याची आत्ताची अवस्था काय आहे, या कायदा नसण्यामुळे अनेक महिलांचं शोषण होतं का, आणि समाज या गोष्टींकडे कसं पाहतो आणि कसं पाहिलं पाहिजे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.